आपण नवीन लेसन सुरू करूया. अभ्यास सुरू केला की नाही? हो टीचर. कधी टीचर रविवारी एक्झाम आहे म्हणून. टीचर रविवारी रविवारी exam आहे तुमचं. बघा आता इथे आपण ना नवीन धडा सुरू करूया, ज्याचं नाव आहे सूट आणि कमिशन. सूट आणि कमिशन. सूट म्हणजे माहिती आहे काय आहे? सूट काय असते? सर मॅम डिस्काउंट. एका वस्तूला दिलेली ऑफर, एका वस्तूला दिलेली ऑफर त्यालाच म्हणतात. टीचर म्हणजे डिस्काउंट आपण एखाद्या दुकानात गेलो आणि म्हणतात. तिथे आपल्याला जर डिस्काउंट दिलं तर त्याला सूट असं म्हणतात. बरोबर आहे. आता सूट जी असते ती छापील किंमत जी असते, म्हणजे छापलेली किंमत जी आहे त्याच्यावर सूट दिली जाते. म्हणजे छापील किंमत जर 2,000 रुपये आहे तर तुम्हाला सूट जर दिली, त्याने डिस्काउंट जर दिलं तर त्या छापील किमतीपेक्षा कमी किमतीत तुम्हाला वस्तू मिळणार. छापील किंमत आणि विक्री किंमत असते. छापील किंमत म्हणजे त्या वस्तू छापलेली किंमत असते है ना, आणि विक्री किंमत असते ज्या किमतीला आपल्याला ती वस्तू मिळते. म्हणजे 2,000 ची वस्तू आहे आणि त्याच्यावर समजा 500 रुपये डिस्काउंट मिळालं आपल्याला, है ना, तर 500 रुपये डिस्काउंट आहे. का काय झालं? नाही टाकली. ओके. काय झालं? स्क्रीन दिसते? यस मॅम. हो टीचर दिसत आहे. हा, तर इथे काही सूत्र आहेत. म्हणजे सूट जर काढायचे तर छापील किंमत वजा विक्री किंमत, म्हणजे जी छापील किंमत असते त्याच्यातून जी विक्री किंमत, म्हणजे 2,000 ची वस्तू आहे ती समजा मला 1,500 ला मिळते, तर 2,000 ही तिची छापील किंमत आहे, त्याच्यावर प्रिंटेड प्राइस आहे किंवा मार्क प्राइस आहे. आणि विक्री किंमत म्हणजे तुमची सेलिंग प्राइस आहे. मग ती 2,000 ची वस्तू जर मला 1,500 ला मिळते, याचा अर्थ मला किती डिस्काउंट मिळाले, किती सूट मिळाले? 500 रुपये. आता या एकाच सूत्रावरून वेगवेगळी सूत्र आहेत, ती लक्षात ठेवायची. सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. आणि विक्री किंमत जर पाहिजे आपल्याला, म्हणजे हेच सूत्र आहे की विक्री किंमत या बाजूला नेली, विक्री किंमत वजा आहे ती इकडे जाऊन अधिक होणार, आणि सूट इकडे येणार आहे, ती वजा होणार इकडे आल्यावर. बरोबर आहे? हो टीचर. सूत्र आहे ना? सूटचं सूत्र आहे छापील किंमत वजा विक्री किंमत. आणि जर तुम्हाला विक्री, या एकाच सूत्रावरून तुम्हाला विक्री किंमत पाहिजे तर विक्री किंमत पण मिळू शकते, छापील किंमत हवी आहे तर छापील किंमत पण मिळू शकते या एका सूत्रावरून. हा, सांगते. सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत आहे. जी किंमत तुम्हाला पाहिजे ती एका बाजूला ठेवायची असते आणि बाकीच्या तिकडे घेऊन जायचं. म्हणजे आता वजा विक्री किंमत असं आहे ना. आता विक्री किंमत हवी आहे तर काय करायचं माहिती आहे? विक्री किंमत इथे वजा आहे ना, तर ती वजा आहे तर अधिक करण्यासाठी ती इकडे घेऊन जा. मग विक्री किंमत इकडे येणार, मग इकडे विक्री किंमत, आणि इकडे काय होणार? छापील किंमत. आणि ती जी सूट आहे ना ती इकडे या बाजूला आणायची, कारण विक्री किंमत मला हवी आहे ना, तर सूट इकडे आल्यावर ती वजा होणार इकडे आल्यावर. छापील किंमत वजा सूट. बरोबर? विक्री किंमत इकडे आणली मी, ती धन झाली, आणि सूट या बाजूला नेली, ती ऋण झाली या बाजूला, उजवीकडे गेला. ती डावीकडे होती सूट, ती उजवीकडे नेली. विक्री किंमत उजवीकडे होती, ती डावीकडे आणली, कारण ही ऋण होती म्हणून ती डावीकडे आणली. आता जर याच सूत्रावरून तुम्हाला छापील किंमत हवी आहे तर काय करायचं? छापील किंमत इथेच ठेवा, कारण ती धन आहे, मग ती या बाजूलाच ठेवा. आणि ही जी वजा विक्री किंमत आहे ना ती या बाजूला आणा. मग ही वजा आहे ती डावीकडे आल्यावर काय होणार? विक्री किंमत अधिक होणार. मग छापील किंमत तुम्हाला कशी मिळते माहित आहे?
छापील किंमत कशी मिळणार? विक्री किंमत वजा छापेल अधिक किंमत नाही, वजा अधिकच सूट. वजा सूट अधिक सूट. अधिक होणार ना, बघा ना, अधिकच विक्री किंमत या बाजूला आली ती अधिक झाली आणि सूट इकडेच आहे ऑलरेडी. सूट आपण त्याची जागा बदलली नाही, ती डावीकडेच आहे, मग ती अधिक होणार ना सूट. बरोबर आहे? विक्री किंमत जर तर छापील किंमत वजा सूट आणि छापील किंमत हवी आहे तर विक्री किंमत अधिक सूट करायची. बघा ना, कॉमन सेन्स आहे. समजा तुम्हाला सगळ्यात मोठी कोड असते, छापील किंमत की विक्री किंमत? विक्री किंमत. नाही, छापील किंमत मोठी असते. टीचर का माहिती आहे? छापील मार्क प्राइस मोठी असते. मार्क प्राइस मोठी असते कारण तिच्यावर आपल्याला डिस्काउंट वजा करून आपल्याला विक्री किंमत मिळते. डिस्काउंट त्याच्यातून कट केलं जातं आणि मग आपल्याला विक्री किंमत, ज्या किमतीला आपल्याला ती वस्तू मिळते डिस्काउंट काढून, ती विक्री किंमत. मग विक्री किंमत कमी असणार कारण सूट त्याच्यातून वजा केलेली आहे. म्हणून विक्री किंमत जर पाहिजे तर छापील किंमत वजा सूट असतं. आणि छापील किंमत ही मोठी असते. छापील किंमत म्हणजे जी मार्क प्राइस असते ती कशी मिळणार? विक्री किंमतीत सूट मिळवल्यावर मिळेल ना, बेरीज केल्यावर, कारण ती छापील किंमत आहे. बरोबर आहे? हो टीचर. छापील किंमत हवी तर विक्री किंमत अधिकच सूट. म्हणजे 1,500 रुपये विक्री किंमत आहे आणि 500 सूट मिळते, तर माझी छापील किंमत किती असायला पाहिजे? वस्तूवर 1,500 विक्री किंमत, म्हणजे मला मिळाली 1,500 ला, पण दुकानदाराने त्याच्यावर मला 500 रुपये सूट दिली होती, तेव्हा ती मला 1,500 ला मिळाली. 1,500 ला जर मला मिळाली आहे ती, तर ती विक्री किंमत आहे. आणि दुकानदाराने मला 500 रुपये सूट दिलेली म्हणून मला ती 1,500 ला मिळाली. याचा अर्थ त्याची छापील किंमत किती होती? 2,000. 2,000 होती. कारण इतर 2,000. विक्री किंमत म्हणजे मला जी वस्तू ज्या किमतीला मिळाली ती विक्री किंमत आहे, पण विक्री किंमत जी आहे ती मला 500 रुपये सूट दिल्यानंतर मिळालेली होती. 1,500 ला वस्तू मला कधी मिळाली? जेव्हा 500 त्यांनी सूट दिली, डिस्काउंट दिलं तेव्हा. याचा अर्थ त्याच्यावर छापलेली किंमत ही विक्री किंमत अधिक सूट अशी असणार आहे. म्हणजे 1,500 अधिक 500 म्हणजे 2,000 रुपये त्याची छापील किंमत असणार. कळलं? Yes, ma'am. तुम्हाला हो टीचर. कधी कधी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये पण देतात सूट, शेकडा सूट देतात. मग शेकडा सूट दिली तर खरी सूट जर काढायची आहे तर त्यासाठी हे सूत्र आहे, छापील किंमत गुणिले शेकडा सूट. म्हणजे काय माहित आहे का? माहित आहे का? टीचर शेकडा म्हणजे टक्केवारी. टीचर शेकडा म्हणजे टक्केवारी. टीचर शेकडा म्हणजे टक्केवारी. बघा, शेकडा सूट देतात. बघा, तुम्ही जर दुकानात गेलात तर दुकानात गेल्यानंतर तिथे लिहिलेलं असतं 50% डिस्काउंट आहे, 20% डिस्काउंट आहे, असं असतं. म्हणजे समजा एखाद्या दुकानामध्ये सगळ्या वस्तू. टीचर दत्रात कुठे? टीचर दत्रामध्ये असतं 20% ऑफर. 20% असतं, कधी 30% असतं, कधी 40% असतं. टक्के म्हणजे शेकडा. टीचर आपल्या एनएमएमएच्या पेपर मध्ये 40% मार्क पाहिजे ना, असे शेकडा सूट राहते टीचर. ते शेकडेवारी, ते मार्क तुमचे, त्याला शेकडेवारी म्हणतात. तिकडे शेकडा सूट नाही. सूट म्हणजे आपण एखाद्या वस्तूची खरेदी विक्री करायला जातो ना, तेव्हा आपल्याला डिस्काउंट दिलं जातं. पेपरमध्ये तुम्हाला डिस्काउंट नसतं, ते तुम्हाला मिनिमम मार्क पाहिजे असतात. ते शेकडेवारी मध्ये. टीचर टक्केवारी राहतं. टीचर ते टक्केवारी राहतं. शेकडा सूट 20% याचा अर्थ काय असतो माहित आहे? शेकडा सूट 20% याचा अर्थ हे 100वरची सूट असते. शेकडा सूट जी दिलेली असते ती 100वरची असते. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल, म्हणजे छापील किंमत 100 असेल त्या वस्तूवर, तर तुम्हाला 20 रुपये ते काय देणार? सूट देणार. सूट. 20% म्हणजे 100वर 20 रुपये. 100वर 20 रुपये म्हणजे 100 रुपये छापील किंमत जर असेल तर त्याच्यावर तुम्हाला 20 रुपये सूट मिळणार. आणि जर असं असेल तर मग विक्री किंमत किती त्या वस्तूची? कितीला मिळेल ती मला वस्तू? 80.
100 रुपये छापील किमती आहे. म्हणजे शेकडा जी असते की नाही ते 100पैकी असतं. मग त्याप्रमाणे आपण जी किंमत असेल त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करतो. म्हणजे कसं 100वर जर म्हणजे आता समजा जर रुपये 100 सूट मिळणार तुम्हाला 20%. 100वर 20 रुपये. मग 20% म्हणजे काय तर 100वर 20 रुपये. मग ह्या हिशोबाने जर आपण गेलो 100वर 20 रुपये तर 500वर किती व्हायला पाहिजे सूट? 100 रुपये. 100 रुपये. 100 100 रुपये. रुपये. आणि मग तिची विक्री किंमत किती? ती वस्तू तुम्हाला किती रुपयाला मिळणार? 400. 400. 80 नाही, 400 400 रुपये. कोणतरी 500 म्हणी. टीचर कारण विक्री किंमत कशी असते? छापील किंमतीतून सूट वजा करायची. आता शेकडा सूट दिली. टीचर म्हणजे आपल्याला जी सूट असते ना, आपल्याला जी सूट असते ती 100 मधून वजा करायची का? सूट असते ना ती छापील किमतीतून वजा करायची असते. 100 मधून नाही. 100 मधून म्हणजे काय? छापील किंमत आपल्याला शेकडा सूट दिलेली असते त्याचा अर्थ काय असतो? शेकडा सूट म्हणजे 100वरची सूट दिलेली असते. आणि मग त्याप्रमाणे आपण कुठल्याही किमतीवरची सूट काढू शकतो. म्हणजे जर 100वर 20 रुपये सूट असेल तर विक्री किंमत कशी मिळते? छापील किंमत वजा सूट. आपण मगाशी सूत्र बघितलं ना विक्री किमतीचं सूत्र काय आहे? छापील किंमत विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. तेच सूत्र इथं वापरलं. सूट. ही छापील किंमत आहे 100. 100वर 20 रुपये सूट आहे. याचा अर्थ ती वस्तू मला आहे 100 रुपयाची. 20 रुपये सूट आहे. त्यामुळे टीचर 100 मायनस 20 करायचं. काय झालं? टीचर 100 आहे ना 100 मायनस 20 करायचं तर विक्री किंमत निघते. हा 80. हो. छापील किमतीतून सूट वजा केली की विक्री किंमत मिळते. एवढं लक्षात ठेवायचं. आता छापील किंमत नेहमी 100च असेल असं नाही. तुम्हाला हे एक शेकडा सूट दिले पण त्या हिशोबाने आपण वेगवेगळ्या छापील किमतीवरची एकूण सूट काढू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला सांगितलं की एखादी वस्तू 15,000 रुपयाची आहे आणि तुम्हाला 20% डिस्काउंट आहे, 20% सूट आहे, तर तुम्हाला 20% सूट याचा अर्थ 100वर 20 रुपये. पण तुमची जी वस्तू आहे ती 15,000 रुपयाची समजा असेल आणि 20% तुम्हाला टक्क्यांमध्ये सूट दिलेली आहे. आता टक्क्यांमध्ये सूट दिली आहे म्हणजे ती 100वरची असते. पण आपली छापील किंमत काही 100 नाहीये ना. आपली छापील किंमत किती आहे वस्तूची? 15,000 रुपये. 15,000 रुपये समजा. मग खरी सूट जर तुम्हाला काढायची आहे ती कशी आहे? ही खरी सूट नाही. ही किती वरची आहे? ही शेकडा सूट. 100 रुपये छापील किमतीवरची सूट आहे ही. कशावरची आहे? शेकडा. 100वरची. मग खरी आपल्या छापील किमतीवर सूट किती मिळणार आपल्याला? आपली समजा छापील किंमत 15,000 आहे. तर त्यावर मला किती सूट मिळेल हे कसं काढायचं माहित आहे? 15,000चे 20% काढायचे. काय करायचे? 15,000चे 15/20. नाही 15/20 नाही. 15,000चे 20%. 20% म्हणजे तुम्हाला किती शेकडा सूट आहे ती इथे घ्यायची आणि इथे छापील किंमत घ्यायची. छापील किंमत गुणिले ते म्हणजे गुणिले असतं. गुणिले शेकडा सूट. मग ही शेकडा सूट वेगवेगळी असू शकते. कधी 20% असते, कधी 30% असते. कधी म्हणून तुम्ही काय 15, करणार? 25, 75 असते. 15,000 गुणिले 20% म्हणजे 20चे 100 घ्यायचे. कारण टक्के म्हणजे 100 पैकी असतं. आता 0 घालवायचं. हो. हॅलो शून्य टीचर, हा अटेंडन्सची लिंक पाठवलीच नाहीये. त्यानंतर 150 गुणिले 20 करायचे. 150 गुणिले 20 किती होतात? 3000. 3,000. म्हणजे आपल्याला 15,000वरची जर 20%च्या हिशोबाने गेलो तर 15,000वरचं एकूण मला सूट किती आहे? 3000. 3,000. म्हणजे ती वस्तू मला 3000. त्या वस्तूची विक्री किंमत म्हणजे ती वस्तू मला किती रुपयाला मिळेल? 2000 रुपयाला. 3,000 भेटेल ना. 3,000ला कशी मिळेल? वस्तू 15,000ची आहे. नाही
टीचर छापेल हा. किंमत मायनस केलं तर 15 12,000 रुपये. 12 मधून 12,000 टीचर, सूट 12,000. वजा करायची असते. 12,000 छापेल किंमत कडून विक्री 3,000 ही सूट आहे. 3,000 ही विक्री किंमत नाहीये. 3,000 तुम्हाला मिळालेलं डिस्काउंट आहे 20% हिशोबाने. कळते का नाही? विक्री किंमत म्हणजे छापील किंमत वजा सूट असतं. 15,000 छापील किंमत आहे. आणि म्हणून तुम्हाला ती वस्तूची विक्री किंमत 12,000 असणार. कळलं? यस टीचर. कारण तुम्हाला Yes, 20% टीचर आता डिस्काउंट आहे. कळलं. यस टीचर कळलं. समजलं. कळलं. टीचर आणि जर शेकडा सूट तुम्हाला काढायची आहे तर शेकडा सूट साठी हे सूत्र आहे. शेकडा सूट बरोबर सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. शेकडा सूटचं पण सूत्र लक्षात ठेवायचं. टीचर एकदा सोडून दाखवा ना. टीचर त्याचं पण एकदा सोडून दाखवा. टीचर शेकडा सुटतं पण एकदा सोडून दाखवा. सांगते. सोडून दाखवा ना. हो हो. बघा शेकडा सूट आता आपल्याला दिली होती. ते दिली आहे शेकडा सूट 20%. पण कधी कधी आपल्याला शेकडा सूट शोधायला सांगतात. म्हणजे काय, शेकडा समजा काढायला आपल्याला असा प्रश्न असेल, ऐका असा प्रश्न समजा असेल की एक वस्तू जी आहे, एखादी वस्तू आहे ती समजा 5,000 रुपयाची आहे. कळलं? आणि ती मला तिची विक्री किंमत जी आहे ती 4,500. छापील किंमत 5,000 रुपये आणि विक्री किंमत 4,500 आहे. तर मला किती शेकडा सूट किती मिळाली असा प्रश्न आपल्याला जर विचारला असेल, म्हणजे आपल्याला दोन्ही किमती दिलेल्या आहेत. छापील किंमत 5,000 रुपये आहे, त्याच्यावरची मार्क प्राइस जी आहे ती 5,000 आहे आणि ती मला मिळाली किती रुपयाला? 4,500. मग 4,500 काय आहे? 4,500 विक्री काय किंमत आहे? विक्री किंमत विक्री किंमत. विक्री किंमत छापील किंमत किती आहे? अं, छापील किंमत 5,000. 5,000 आणि विक्री किंमत किती आहे? 5% सूट असेल. 20 हे 4,500. आता मला शेकडा सूट किती मिळाली ते काढायचं आहे. म्हणजे 100वरची सूट काढायची आहे. मगाशी शेकडा सूट दिली होती, आता आपल्याला शेकडा सूट शोधायची आहे. शेकडा सूट म्हणजे 5,000वर आपल्याला आधी सूट काढावी लागणार आणि मग शेकडा सूट काढायची. आता इथे तुम्ही आधी काय करायचं माहितीये, सूट काढायची किती, तुम्हाला खरी सूट किती मिळाली ते मिळणार तुम्हाला आधी. किती रुपयाची सूट मिळाली मला? 4,500. डिस्काउंट किती मिळालं? 500. 500 टीचर. छापील किंमतीतून विक्री किंमत वजा करायची. ज्यांच्याकडे आवाज आहे त्यांनी म्यूट करा आणि नसेल कळत तर विचारायचं. आधी आपण काय करायचे? आधी आपण सूट काढायची. सूट कशी काढणार? खरी सूट. तुम्हाला मिळालेली सूट. सूटचं सूत्र आहे छापील किंमत वजा विक्री किंमत. वजा 4,500 म्हणजे 500 रुपये तुम्हाला सूट मिळते. ही तुमची खरी मिळालेली तुम्हाला सूट आहे. आता ही जी 500 रुपये सूट आहे ती किती छापील किमतीवर मिळाली? छापील किंमत किती होती? 5,000. 5,000वर 500 रुपये सूट मिळाली. शेकडा सूटचं सूत्र असतं. म्यूट करा. शेकडा सूट जर काढायची आहे तर त्याचं सूत्र असं आहे. सूट, खरी सूट जी मिळाली ती भागिले छापील किंमत गुणिले 100. शेकडा सूट काढता सूट आणि गुणिले 100 करायचं. कारण 100वर किती ते आपल्याला शोधायचं. शेकडा सूट. आता सूट 500 रुपये आहे, छापील किंमत 5,000 आहे. आणि गुणिले 100. 0 0 झाला गेला. आपण 1 0 गेला.
एके 5 आणि 5 10 50. 5 एके 5 हा 0. म्हणजे तुमचं उत्तर आलं 10. म्हणजे तुमची शेकडा सूट जी आहे ना ती किती आहे? शेकडा सूट 10% डिस्काउंट मिळालं तुम्हाला. 10%. ह्या तुम्हाला व्यवहारामध्ये किंवा या खरेदीमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळालं किती आहे पर्सेंटेज मध्ये? शेकडा 10%. खरी सूट 500 रुपये आहे. खरी सूट 500 आहे पण ती 5,000 वरची आहे. 5,000 छापील किमतीवरची सूट 500 आहे. मग 100 वरची किती असणार? ते 100 रुपयावर 10 रुपये तुम्हाला सूट मिळणार. शेकडा 10 सूट. ठीक आहे, कळलं? यस मॅम. कळलं मॅम. कमिशन माहित असेल ना तुम्हाला? कमिशन शिकवलंय की नाही तुम्हाला? नो मॅम. नो मॅम नाही. काय नो मॅम माहित नाही टीचर. तुम्हाला धडे शिकवले नाही हे कमिशन वगैरे? आम्हाला शाळेत नव्हतं. नो टीचर. आम्ही त्या क्लासला जॉईन नव्हतो. बरं म्यूट करा. कमिशन म्हणजे काय? टीचर आम्हाला शाळेत शिकवलं नाही ते. टीचर शिकवला? शाळेत शिकवलं का? शिकवते नाही आम्हाला सर. शाळेत नाही शिकवलं. तुम्हाला धडा असेल कमिशन सूट आणि कमिशन पुस्तकात नाहीये का? टीचर आपण समजलं नव्हतं. कमिशन म्हणजे काय माहितीये? कमिशन म्हणजे समजा आता माझी एखादी प्रोडक्शन, मी कसलं तरी प्रोडक्शन करते किंवा मी कसलं तरी उत्पादन करते, तर मी काय करेन माहितीये? माझी वस्तू ज्या मी बनवते कंपनीमध्ये किंवा माझ्या फॅक्टरीमध्ये, तो माल मला ना विकायचा आहे. म्हणजे मला तो विकायचा आहे. तर विकण्यासाठी ना मी एक माणूस ठेवणार, म्हणजे एका व्यक्तीला ती जबाबदारी देणार की तू काय करायचं? माझ्या कंपनीचा माल विकायचा आहे. आणि तो जे मला सेवा देईल, म्हणजे तो जो माझा माल विकेल, तर तो मला जेवढ्या रुपयाचा माल तो विकणार आहे त्या मालावर, त्या विक्री किमतीवर त्याला मी कमिशन देणार. कमिशन म्हणजे एक पर्सेंटेजवर असतं की त्याने जर 100 रुपयाचा माल, पर्सेंटेजच असतं ते पण शेकडेवारीच असते, शेकडा कमिशन असतं. म्हणजे मी समजा असं ठरवलं की मी असं त्याला सांगितलं की मी तुला ना 25% कमिशन देणार. 25% कमिशन देणार. 25% कमिशन देणार याचा अर्थ काय? त्याने टक्के ना, टक्के म्हणजे 100पैकी. आता 100 रुपये जी आहे ना ती विक्री किंमत पकडायची. म्हणजे काय माहितीये? आपण मगाशी सूट जी आहे ती छापील किमतीवर असते आणि कमिशन जे आहे ते विक्री किमतीवर असतं. म्हणजे काय? समजा त्या माणसाने, ज्याला मी ती जबाबदारी दिली की तू माझा माल विकायचा आहे, तर त्याने समजा 100 रुपयाचा माल विकला, तर मी त्याला काय देणार? मी त्याला 25 रुपये देणार. कारण 25% कमिशन देणार आहे मी. 25% कमिशन म्हणजे 100वर 25 रुपये. म्हणजे त्याने जर 100 रुपयाचा माल माझा विकला, 100 रुपयाची विक्री केली माझ्या मालाची, तर त्या विक्रीवर, 100 रुपयाच्या विक्रीवर मी त्याला किती रुपये देणार आहे? 25 देणार. म्हणजे 100 रुपये पैकी 25 रुपये मी त्याला देणार. माझ्याकडे 75 रुपये राहणार आहेत. बरोबर आहे? कारण 25 रुपये त्याने विकल्याबद्दल, यस मॅम. त्याने विकल्याबद्दल त्याला ते कमिशन असतं. कळलं? मग त्याला आपण कमिशन एजंट म्हणतात. 100वर 25 रुपये, मग 100 रुपयाचा माल विकला 25 रुपये, 200 रुपयाचा माल विकला त्याने तर 50 रुपये मिळणार त्याला. म्हणजे जेवढा जास्त माल तो विकेल ना तेवढं जास्त काय मिळणार आहे त्याला? त्या व्यक्तीला काय मिळणार? कमिशन. म्हणजे 200 रुपये मिळणार त्या हिशोबाने. 25% प्रमाणे जर 200चा माल विकला तर 50 रुपये मिळणार. 300चा माल विकला तर त्याला किती मिळणार? 75 रुपये मिळणार. 400चा माल विकला तर 100 रुपये मिळणार. आहे की नाही? मग ही जी कमिशन जे असतं ना ते विक्री किमतीवर असतं. मग कमिशन जर काढायचंय तर विक्री किंमत गुणिले
शेकडा कमिशन असं सूत्र बनतं. म्हणजे आपण मगाशी जी सूट आहे की नाही ती सूट आपण छापील किमतीवर आहे ना. सूट ही छापील किमतीवर आहे. छापील किंमत गुणिले शेकडा सूट. कमिशन हे विक्रीवर असतं. म्हणजे जेवढी जास्त विक्री तेवढं तुम्हाला ते कमिशन. दलाली पण असते. हे सगळे एकच शब्द आहेत. कमिशन, दलाली. दलाली म्हणजे काय? तर दलाली म्हणजे एखादा, आता कमिशन म्हणजे काय, तर एखादा माल विकतोय तो माणूस तर त्याच्यावर त्याला कमिशन असतं. दलाली म्हणजे समजा एखादी जागा मला विकायची आहे. म्हणजे माझं काही जमीन आहे किंवा माझं घर आहे, तर मला ते विकायचंय किंवा मला खरेदी करायचंय काहीही. तर मी शोधत नाही बसणार किंवा मी जो विकत घेणार आहे मला माहित नाही कोणाला गरज आहे काय आहे. तर एक एजंट असतात मध्ये, दलाल असतात मध्ये. मग त्या दलालाला जाऊन भेटायचं. दलालाला सांगायचं की मला असं माझं घर विकायचंय किंवा मला घर खरेदी करायचं. दोन्ही, म्हणजे खरेदी करण्यासाठी पण त्याच्याकडे जाऊ शकता, विकण्यासाठी पण त्याच्याकडे जाऊ शकता. कारण त्याच्याकडे बरेचसे त्याचे कस्टमर असतात ज्यांना कोणाला घर विकायचं असतं किंवा कोणाला घर घ्यायचं असतं. असे बरेच जण त्याच्याकडे आलेले असतात. त्यामुळे मला जर विकायचं आहे तर कोण घेणारा पण तिथे आलेला असतो. बरोबर आहे? कारण त्याचं ऑफिसच असतं ते एजंटचं. येस मॅम. रिअल इस्टेट टीचर एजंट असतात बघा, रिअल इस्टेट एजंट. एजंट्स असतात ते. मग ते पण काय करतात माहिती आहे, ते जे आपलं काम करतात ना तर त्याच्यावर ते दलाली घेतात. म्हणजे तुम्हाला समजा एखादं घर समजा 5 लाखाचं आहे, तर त्यांची दलाली ठरलेली असते 2 है ना. मग 5 लाखाचे 3% काढायचे. मग ती त्यांची दलाली असते. कळलं? तसं म्हणजे 5 लाखाचे 3% काढायचे. 5 लाख म्हणजे 5वर किती शून्य होणार? किती शून्य आहे? 5 लाख. आणि त्याचे समजा 2% काढले तुम्ही. 2% म्हणजे 2/100. मग 0 जाणार आणि मग हे किती आहेत? 5,000 आणि गुणिले 2 म्हणजे 5,000 गुणिले 2 म्हणजे 10,000 रुपये. 10,000 रुपये. बघा तो जो एजंट असतो ना, दलाल असतो ना मध्ये, तो दलाल काय करतो माहितीये, दोन्ही पार्टीकडून दलाली घेणार. म्हणजे जो खरेदी करणार आहे त्याच्याकडून पण घेणार आणि जो विकणार आहे दोघांकडून 10,000 रुपये त्याला मिळतात. कळलं का? कारण तो दोघं पण त्याचे कस्टमर आहेत. दोघांनी, त्याने काय केलं, ज्याला विकायचं आहे त्याला हे आणून दिलं ना, म्हणजे कोण खरेदी करणारा आणून दिलेला आहे. मग त्यामुळे आपल्याला कुठे फिरावं लागत नाही, कोण शोधावं लागत नाही. ती लोक आपल्याला शोधून देतात जसं आपल्याला पाहिजे व्यक्ती ज्याला आपल्याला विकायचे आहे. कळलं? दलाली. कळलं का? कळलं. त्यानंतर अडत पण तसाच प्रकार आहे. अडत हा भाजीपाला वगैरे, बघा भाज्या वगैरे पिकतात की नाही, तर जिथे पिकतात ती लोक विकायला नाही येत. तर एक बाजार समिती असते. बाजार समितीमध्ये ते एक मध्ये व्यापारी असतो. म्हणजे तो काय करतो, तो शेतकऱ्याकडे जातो, शेतकऱ्याकडून भाजी आणतो आणि मग तो इथे जे वेगवेगळे भाजीवाले आपल्या शहरामध्ये असतात तिथून त्यांना विकतो. आणि मग तो मध्ये असतो, अडत्या असतो तो व्यापारी असतो मध्ये. तो काय करतो, भाज्या आणतो स्वतः सगळा खर्च करून गावातून आणि तो इथल्या भाजीवाल्यांना, शहरातल्या भाजीवाल्यांना तो विकतो. मग त्याच्यासाठी पण तो मध्ये कमिशन घेतो. त्याला अडत असं म्हणतात. कळलं? टीचर शेतकरी डायरेक्ट आहे ना बाजारात डायरेक्ट आले विकतो, तर direct शेतकऱ्यांना बाजारात. फायदाच असतो. डायरेक्ट जर आले शेतकरी शहरात विकण्यासाठी तर त्यांना खूप त्याच्यात फायदा असतो. कारण हे मध्ये जे एजंट असतात ते खूप पैसे कमी भावात घेतात भाजी, आणि जास्त भावात म्हणजे विकतात. आणि स्वतः इकडे आणून जास्त भावात विकतात. म्हणजे जर कोथिंबीरची एक जुडी ते शेतकऱ्यांकडून 2 रुपयालाच घेणार आणि इथं 20 रुपयाला वगैरे विकणार. टीचर एवढा कमी भाव नाहीये, 50 रुपये. हा का? हो. कसला? आम्ही शेतकरी. टीचर अटेंडरची लिंक टाकली नाही. नाही टाकली कोथिंबीर टीचर. तुमच्याकडून 50 रुपयाला घेतात?
नो मॅम. टीचर आम्ही नाही डायरेक्ट बाजारात टीचर. विकतो. टीचर हा, आम्ही मग तेच direct सांगते, बाजारात तुम्ही विकतो. डायरेक्ट बाजारात टीचर विकले, 20 रुपयाला जुडी आहे. डायरेक्ट बाजारात विकली तर फायदाच असतो. पण हे दलाल काय, मधले जे एजंट आहेत ते काय करतात तुमच्याकडून, जर तुम्ही डायरेक्ट नाही विकतच, तुम्हाला समजा त्या दलाला थ्रू विकायची आहे, त्याच्या थ्रू जर तुम्ही विकताय व्यापाराच्या थ्रू, तर ती लोक कमी पैशात तुमच्याकडून विकत घेतात हे जे भाज्या फळं बिळं आहेत ते, आणि शहरात आणतात ते, आणि आपल्याला शहरातल्या लोकांना जास्त किमतीत विकतात. असं असतं ना ते. तुम्ही डायरेक्ट जर शेतकऱ्यांनी डायरेक्ट जर शहरात आणून विकलं तर खूप फायदा आहे त्याचा. ते टीचर खरं तर खूप पैसा करायला आहे. पाहिजे. टीचर भाजीपाल्यामध्ये दलाल नसतो, तो दलाल आहे ना मका, बाजरी, गहू, कांदे याच्यामध्ये असतो व्यापारी म्हणून. हा. टीचर भाजीपाल्यामध्ये पण असतो टीचर. टीचर भाज्यांमध्ये पण असतो, भाजीपाल्यामध्येच असतं. धान्यामध्ये, हे बघा नाही, धान्य बाजारमध्ये असतो, भाजीपाला फळं सगळ्यांमध्ये असतात मधले व्यापारी. टीचर तुम्ही बरोबर म्हणता, भाजीपाल्यामध्ये सुद्धा असतो. आमच्याकडे तेच करतात. टमाटर ते. कळलं? हो. त्यानंतर रिबेट पण आहे. रिबेट म्हणजे काय असतं, तर रिबेट म्हणजे काही आपले जे देशामध्ये ग्रामोद्योग वगैरे चालतात, छोटे छोटे उद्योग, जस हातमाग मंडळ आहे, तर त्यांच्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी, म्हणजे आता महिला बचत गट आहे, तर आता समजा काही महिला बचत गट समजा पापड बनवतात, तर त्यांचं त्यांची विक्री वाढवण्यासाठी, उत्पादन नाही, उत्पादन तर ते करत असतात, खूप पापड बनवतात, पण त्याची विक्री पण झाली पाहिजे ना. बरोबर आहे ना. छोटे छोटे जे उद्योग असतात, हातमाग मंडळ किंवा खादी ग्रामोद्योग किंवा महिला बचत गट, असे जे छोटे छोटे उद्योग आहेत, त्यांची विक्री वाढवण्यासाठी काय करतं माहित आहे, सरकार काय करतं. आता बघा, समजा एखादं त्यांनी महिला बचत गटाने समजा पापड बनवले, तर 1 किलो पापडची किंमत समजा 200 रुपये आहे, 1 किलो पापड. तर तो सरकार काय करतं माहिती आहे, विक्री वाढवण्यासाठी ना 200 रुपये त्याची किंमत आहे, पण ती ना 150 रुपयाला विकली जाते, किंवा 100 रुपयाला किंवा 180 रुपयाला, म्हणजे कमी करून, किंमत कमी करून ती विकली जाते. आणि विकली जाते तर आता विकायला ठेवली जाते. पण आता महिला बचत गट तर स्वतः खूप छोटा बचत गट असतो, किंवा त्यांचं जास्त त्यांना त्याच्यात काय फायदा नसतो. पण काय केलं जातं माहिती आहे, सरकार काय करतं माहिती आहे, वरचे जे 50 रुपये आहेत ना, ते स्वतः भरतो तो. सरकारकडून त्यांना वरचे जे 50 रुपये आहेत ते सरकार देतं त्यांना, आणि ही लोक मग विकताना, आपल्याला विकताना ते किती रुपयाला विकणार, 150 रुपयालाच विकणार. पण जे डिस्काउंट, जी सूट आपल्याला दिली जाते, ती भरून काढली जाते सरकारकडून. कळलं की नाही? कारण हे कशासाठी केलं जातं माहित आहे, हे छोटे छोटे उद्योगांना उत्तेजन देण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी, की तुम्ही, कारण जर कमी किंमत असेल तर लोक विकत पण घेतात ना, चांगला माल असेल तर. बरोबर ना? हो टीचर. बरोबर. मग ही पण एक प्रकारची सूटच आहे, डिस्काउंटच असतं आपल्याला मिळालेलं. एवढं बरोबर बरोबर कोण बोलतंय, बरोबर कोण एवढं बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण हे सगळं झालेलं आहे, रिबेट वगैरे. आता गणित बघा. आपल्या क्लासमध्ये कोणतं पण वाजत होतं. काय वाजवत होता? शिट्ट्या वाजत होते कोणीतरी हो क्लासमध्ये. टीचर, वाचित होतं कोणतरी. 2 जणांनी वाजवलं. ठीक आहे, आपण बघूया आता परत कोण वाजवते. मग तुम्ही तेव्हाच सांगायला होतं ना मला. टीचर, मला एकाचं नाव माहित आहे. कोण? टीचर, मयूर. टीचर, मी नव्हतो वाजवीत. आणि आता बरोबर बरोबर कोण म्हणाल? बरोबर बरोबर कोण म्हणाल? त्याचं नाव माहित आहे का? नो टीचर टीचर. मयूरच म्हणतात. माहिती नाही, तोच म्हणाला. म्हणजे मयूर इथे थोडक्यात शिकण्यासाठी आलेला नाहीये.
हो की नाही मयूर? काय रे मयूर? थोडक्यात तू शिटी वाजवतो, तू असं शिक्षक शिकवताना तू असा रिप्लाय देतो, हे अपेक्षित नाहीये तुमच्याकडून. है ना? रिप्लाय द्यायचा तो पण तुम्ही रिप्लाय देताना तुम्हाला शिकवलं जातं, तो रिप्लाय पण आमच्यासाठी आम्हाला कळतो कोणत्या ह्याच्याने दिलेला आहे, कोणत्या टोन मध्ये तुम्ही देता, कोणत्या हेतूने देता. बसून लेक्चर कोण कोण ऐकतं आणि झोपून कोण कोण ऐकतं? टीचर मी बसून ऐकते. टीचर मी बहुतेक पण मध्येच मुलं बाहेरून बसून ऐकतात. अरे मुलांनो, तुम्ही किती नशिबवान आहे, तुम्हाला हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळालेलं आहे, फ्री मध्ये मिळालेलं आहे. तुम्ही किती लकी आहेत. हो आमच्या टीचर. वेळेस असं मार्गदर्शन आम्हाला कुठूनही मिळत नव्हतं. मयूर किती कशी वाजवतो बघू, एकदा वाजवून दाखव. शिट्टी कशी वाजवतो मयूर? ठीक आहे, स्वाध्याय बघा ह्याच्यावरचा. दिसते स्क्रीन दिसते? यस मॅम. यस मॅम. छापील दुकानदाराने टीव्ही ₹19,110 ला माधवला विकला. तर टीव्हीच्या खरेदीवर माधवला किती रुपये सूट मिळाली? सूट किती मिळाली? आता कसं सोडवणार हे गणित मुलांना? बघा, तुम्हाला 9% सूट आहे, टक्क्यांमध्ये दिलेली आहे, शेकडा सूट दिलेली आहे 9%, बरोबर आहे. आणि 19,100 जी आहे ती काय आहे? छापील किंमत आहे की विक्री किंमत आहे? विक्री किंमत आहे. बघा तुम्हाला विक्री जर किंमत. सूट जर काढायचे ना, तर सूट साठी दोन्ही किमती तुमच्याकडे हव्यात. सूटचं सूत्र काय आहे? सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत वजा विक्री किंमत. विक्री छापील किंमत. किंमत वजा विक्री किंमत आपल्याकडे आहे, विक्री किंमत आपल्याकडे आहे. आपल्याला शोधावी लागेल, आधी काय शोधावी लागेल? छापील किंमत. छापील किंमत. कशी शोधायची येते का तुम्हाला? बरं, मी सांगते कशी शोधायची. छापील किंमत जर शोधायची आहे तर माहित आहे, बघा सूट किती आहे? 9% आहे, बरोबर आहे. सूट किती आहे? 9%. 9%. आता सूट जर 9% आहे, तर समजा आपण विक्री किंमत मगाशी आपण घेतलेलं बघा, असं म्हणजे 100वर 9 रुपये ना, म्हणजे 100 रुपये जर छापील किंमत असेल तर 100वर 9 रुपये सूट आहे, आणि 100वर 9 रुपये सूट असेल तर विक्री किंमत किती? ती वस्तू किती रुपयाला मिळणार? 91. 92? 91 रुपयाला मिळणार. 100वर 9 रुपये, बरोबर आहे. आता तुम्हाला ना विक्री किंमत दिलेली आहे. तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे. तुम्हाला जो आता माधवने जो टीव्ही घेतला ना, त्याची विक्री किंमत दिलेली आहे. किती दिलेली आहे? 19,110. म्हणून मी विक्री किंमतीच्या कॉलम मध्ये ती लिहिली बघा. आता मला छापील किंमत हवी आहे, म्हणून मी छापील किंमत काय करणार? एक्स मानणार. मधला जो सूटचा कॉलम आहे तो मी मगाशी तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून लिहिलेला. जर 100वर 9 रुपये सूट असेल, 100 रुपये किंमत 91 येणार. मग त्याच हिशोबाने जर विक्री किंमत 19,110 असेल तर छापील किंमत काय म्हणायची? एक्स म्हणायची.
आता तुम्ही इथे तिरकस गुणाकार करू शकतात. काय करायचा? तिरकस तिरकस गुणाकार म्हणजे 100 गुणिले 19,110 बरोबर एक्स. एक्स काय आहे? एक्स काय आहे? एक्स काय आहे? छापील किंमत. कशाची? कशाची छापील किंमत? टीव्हीची. मग एक्स इथेच ठेवायचा. 91 इथे येऊन काय होणार आहे? भागिले होणार आहे. सॉरी, 91 इकडे आल्यावर भागिले 91. आता यांना भाग लावा. भाग कशाने जातो? 91 ला आणि ह्याला कशाने भाग जातो? 7 ने नाही तर 13 ने जाईल बघा. 13 ने लावलं तर 13 7 91 येतात ना 13च्या पाड्यात. बरोबर की नाही? 13 7 91. इथे 13 1 13. किती राहिले? 13 1 13 6 राहिले. 52 61 मधून 52 गेले, परत 9 राहतात आणि 13 7 91 आणि हा 0 एवढे येणार. ठीक आहे. आता परत ह्याला 7 ने भाग जातो बघा. 7 1 7. आधी 13 ने लावला, आता 7 ने लावायचा. 7 2 14 आणि इथे 7 1 7 आणि हा 0. बरोबर आहे. आता छेदामध्ये 1 राहिलेला आहे. वरती अंशामध्ये 100 गुणिले 210. 100 गुणिले 210 किती? 21,000. 21,000. म्हणजे त्या टीव्हीची छापील किंमत किती होती? टीव्हीची छापील किंमत 21,000. मग सूट किती मिळणार? सूट किती मिळाली ते विचारले. मग सूट काढा. किती मिळणार सूट? सूटचं सूत्र काय आहे? छापील किंमत वजा विक्री किंमत. छापील किंमत वजा विक्री किंमत. सांगा. ही छापील किंमत आहे 21,000 आणि वजा विक्री किंमत 19,110. किती वजाबाकी येते ते सांगा आणि उत्तर सांगा मला. याच्यातलं कुठलं उत्तर आहे? 1,990. 1,990 म्हणजे हे तिसरं. टीचर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आता पुढचं बघा. दुसरं. सतीश रावांनी आपले घर दलालामार्फत 38 लाख बरोबर आहे. हो तर टीचर. सतीश रावांनी दलालामार्फत विकले हा घर 38 लाखाला. मगाशी सांगितलं ना, दलाली घेतात घर विकताना किंवा एखादी जागा विकताना, खरेदी करताना पण दलालाला 3% दलाली द्यावी लागली. 3% म्हणजे 100वर 3 रुपये. पण घर काय 100 रुपयाचं नाही, 38 लाखाचे. मग 38 लाखावरची 38 लाखाचे 3% काढायचे. 38 लाखाचे 3% काढून एकूण दलाल किती द्यावी लागली त्याला ते मिळेल तुम्हाला. 3 लाख काढले. 38 लाखाचे 3%. 38 लाखाचे 3% किती होतात? 38 लाख गुणिले 38 लाखाचे 3% किती होतात? कुठे टीचर 1,16,000. नक्की? हो. मग 1,16,000 त्यांना दलाली द्यावी लागली. बरोबर आहे. आणि 1,16,000 दलाली द्यावी लागली म्हणजे सतीश रावांना आता किती पैसे मिळणार? तर सगळे 38 लाख मिळणार का त्यांना? 38 लाखाचं घर विकलं, पण त्या 38 लाखातले दलाली किती द्यावी लागली त्यांना? 1 लाख 3%. 3% म्हणजे किती दलाली ती काढायची आहे? 1,16,000. 38 लाखाचे 3% शोधायचे. 38 लाख गुणिले 3/100 असं गणित सोडवायचं आहे. बरोबर ना? हो टीचर. टीचर माझं उत्तर 1,14,000 आलं. 14,000 आलं.
हा. 38 लाख टीचर 1,14,000 हो टीचर. गुणाकार टीचर. गुणाकार व्यवस्थित करा गुणाकार. एक लाख 14,000. 1,14,000 आलं का सगळ्यांचं? ठीक आहे. हो मग टीचर 38 लाखाचं घर होतं सतीशरावांनी विकलं, पण त्याच्यातले 1 लाख किती 14,000 त्यांना कोणाला द्यावे लागले? हे कोणाला द्यावे लागले 1,14,000 त्यांना? सतीशरावांना. कोण? सतीशरावांनी घर विकलं. कोणामार्फत विकलं? दलालामार्फत विकलं. कितीला विकलं? 38 लाखाला विकलं. 38 लाख. 38 लाखाला विकलं, पण सगळे 38 लाख त्यांना नाही मिळणार. का नाही मिळणार? कारण त्यांना दलाली द्यावी लागेल. हा, कारण दलाला पण द्यावी लागतील ना 3% प्रमाणे. मग 3% प्रमाणे त्याची दलाली 1,14,000 आहे. मग ती 38 लाखातून काय करावी लागेल? वजा वजा करावी लागेल. वजा म्हणून मग वजा करून जी रक्कम येईल ना ती सतीशरावांना मिळणार. पूर्ण 38 टीचर लाख नाही 36 मिळणार. लाख हम्म, टीचर 36,86,000 बरोबर. हो हो टीचर. टीचर हा, 36,86,000 आहे ते ऑप्शन. कळलं का? हो ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. बाकीची बघा जमतात का गणित? ठीक आहे. ओके समजलं? टीचर एनएमएमच्या ग्रुपवर फोटो टाकून द्यायचे का? हॅलो हो, हो. टीचर. टीचर मी एक विचारू का? हा बोला. टीचर तुम्ही मागच्या वर्षी इयत्ता 5वीला नवोदयला शिकवायला होत्या का? होते का होते. टीचर? हो हो कारण मी शिकवलेलं आहे टीचर माझा नवोदयला नंबर पण आहे की नाही नवोदयच्या मुलांना ह्या पण मॅडम शिकवलेलं आहे. हा का? हो होती टीचर. नवोदयला शिकवलं, स्कॉलरशिप वाल्यांना पण शिकवलं, 5वीच्या स्कॉलरशिप वाल्यांना, 8वीच्या स्कॉलरशिप वाल्यांना, आता टीचर म्हणजे 9वी वाल्यांना ऑनलाईन क्लास